गरजेचंच आहे। मी जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द व्यक्त करते। आज मला राष्ट्रसेविका समितीच्या उत्सवाला तुम्ही बोलवले, हे मी माझे भाग्य समजते। मी जेव्हापासून समितीच्या कार्यक्रमाला जाते तेव्हापासून राष्ट्रसेविका समितीबद्दल माझ्या मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला आहे। राष्ट्रसेविका समिती ही मुलींसाठी, महिलांसाठी काम करते। मुलींना आत्मसंरक्षण, शिक्षण देण्याचे, शिस्त लावण्याचे समिती करते। हे बघून खूप कौतुक वाटते। समाजात अगदी निस्वार्थपणे काम करणारी ही एकमेव संघटना आहे। समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे। हे ओळखून समितीच्या महिला काम करत असतात। समितीचे मुख्य केंद्र म्हणजे शाखा ही मुली घडविण्याचे काम करते। तसेच मी म्हणेन, याकरिता आपण सर्व महिला मुली जास्तीत जास्त संख्येने शाखेत यावे असे मला वाटते। या शाखेत महिला व मुली मैदानावर एकत्र येतात, शारीरिक कवायती करतात, शिस्तबद्ध वागतात। हे पाहून छान वाटते। याचे सराव वर्ग होतात असे मी ऐकले होते। मागे समितीच्या काही सेविका माझ्याकडे आल्या व एक सराव निवासी वर्ग आपल्या शाळेत व्हावा अशी त्यांनी इच्छा बोलून दाखवली। सुरुवातीला यांना काय सांगावे कळत नव्हते, पण समितीबद्दल बरेच ऐकले होते व त्यातून ही संघटना मुलींसाठी काहीतरी करते याचा आनंद मानून त्यांना मी हो म्हटले। आज यांचा आनंद काय असतो समजले व कुठेतरी मी सुद्धा या संघटनेचा भाग झाले। निस्वार्थपणे देशोपयोगी, कोणत्याही नफ्या तोट्याचा भाव न करता निरपेक्षपणे काम देशासाठी काम करणे, समाजासाठी काम करणे अशी ही संघटना शाखेमध्ये सहभागी झाल्यावर मुलींना देशभक्तीची खरी भावना अनुभवता येते। शिस्त आणि वेळेचे महत्त्व कळते। शारीरिक प्रशिक्षण व आत्मरक्षण शिकता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी काहीही करू शकते हा आत्मविश्वास तयार होतो। या उत्सवात मी आले, खरंच मला खूप अभिमान वाटतो। भारत माता की जय।